तुम्ही सर्व विद्यार्थी सर्व अभ्यास करत असतात, जीव तोडून अभ्यास करता. तुमचे आईवडील तुमच्या मागं लागते, बेटा अभ्यास कर, असं कर, तसं कर, यू कर, ट्यू कर, तुझे पर्सेंटेज वाढले पाहिजेत. या सगळ्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करत असता. पण तुमच्या जास्तीत जास्त 2 दिवस 3 दिवस लक्षात राहतं, याच्यावर तर ते वाचलेलं लक्षात राहत नाही. यासाठी एक गोष्ट तुम्हाला छोटीशी सांगणार आहे. जर्मन सायकोलॉजिस्ट होते हर्मन एबिंगहाऊस. या हर्मन एबिंगहाऊसनं आपल्याला एक मेमरी अँड लर्निंग टेक्निक दिली होती. मेमरी अँड लर्निंग टेक्निक. ही मेमरी अँड लर्निंग टेक्निक आहे काय, तर त्यांना एक आपल्याला फॉरगॉटन कर्व अशा प्रकारची काहीतरी सिस्टीम, फॉरगॉटन कर्व, ज्याच्यामध्ये त्यांना सांगितलं होतं माणूस जास्तीत जास्त 3 दिवस आपण लक्षात ठेवू शकतो. एक जास्तीत जास्त 3 दिवस, याच्यावर तर तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. मग त्यासाठी करायचं काय, त्यासाठी काहीतरी त्यांनी टेक्निक्स सांगितल्या, त्या मेमरी अँड लर्निंग टेक्निक्स. त्या मेमरी अँड लर्निंग टेक्निक्सच्या बाबतीत जर तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास केला, थोडंसं गाडे अभ्यासक झाले त्याच्यावाले, आणि त्या जर थोडे आत्मसात करायचा प्रयत्न केला ना, तर तुमचा माइंड थोडासा आणखी डेव्हलप होईल. त्याला काहीतरी एक्झरसाईज होईल, त्याच्यासोबत काहीतरी प्रॅक्टिस आपल्याला करता येईल. तुम्हाला माहीत आहे डॉक्टर्स लोक एवढे शिकल्यानंतरसुद्धा प्रॅक्टिस करत असतात. मग आपण सुद्धा आपल्या माइंडसोबत त्या प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आणतो आपण, त्यावेळेस आपण त्याचे परफेक्टनेस बनत असतो. त्यामुळे तुमच्या या प्रॅक्टिसपासून तर परफेक्टनेस बनण्यापर्यंतचा जो प्रवास होईल ना, तो प्रवास इतका त्या मेमरी टेक्निक्सनं इतका सुकर होईल की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाचा लोड जास्त तुमच्या डोक्यावर येणार नाही. सध्याच्या टाईमला आपण जेवढा अभ्यास आपल्यासाठी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पडीनं आपलं लोड त्या अभ्यासाचा आपल्या डोक्यावर आहे, बरोबर आहे ना. खूप सारे एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्हाला पुढे क्रॅक करायचे आहेत. त्यासाठी काही टेक्निक्स आवश्यक आहे. त्या टेक्निक्स तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. जवळपास 5-6 टेक्निक्स आहेत. त्या 5-6 टेक्निक्सनं जरी तुम्ही अभ्यास केला, मी एक एक्सप्लेन करत जाईल. आणि सगळ्यात शेवटीला तुम्हाला काही महत्त्वाच्या 2-3 टेक्निक आहेत ते सुद्धा सांगणार आहोत. ते सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या आहेत. त्या टेक्निककडे चांगलं विशेष करून लक्ष द्या. पहिली टेक्निक सांगतोय त्याच्यामधली आहे डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट. तुम्ही ज्याही परिसरात अभ्यासाला बसाल तिथला टोटल डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट तुमचं असलं पाहिजे. डिस्ट्रॅक्शन फ्री म्हणजे कसं काय, की ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसता, त्या एक्झाम हॉलमध्ये तुमची पेन्सिल, तुमचा पेन, तुमचा रबर, ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतील त्या टोटल सर्व इन्स्ट्रुमेंट्स घेऊन बसत असता. इवन तुम्हाला माहीत आहे 3 तासाचा पेपर आहे, 3 तास आपल्याला उठणे नाही आहे, या जागेवर उठणे नाही. एक्झॅक्टली तेवढे 3 तास तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. तशा प्रकारचं एक काहीतरी वातावरण तयार करायचं. आजूबाजूला काय घडतंय, कोणतं जग आहे याच्याशी काही एक घेणदेण नाही. ओनली फोकस ऑन युअर स्टडी. ओनली फोकस ऑन युअर. दॅट्स द डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट. कोण आवाज देतो याच्याशी काही लक्ष नाही, कोण आवाज दिला नाही पाहिजे. आपण जेव्हा घरी अभ्यासाला बसू ना, तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसताल ना घरी, तेव्हा इवन व्यवस्थित वेल ड्रेसमध्ये बसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा लोअर घातला, काही घातलं, कसंही बसलं, कसंही लोळलं, असा अभ्यास न करता स्ट्रेट 90च्या अँगलमध्ये बॉडीला ठेवून व्यवस्थित अभ्यासाला टेबलवर बसून जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त वेळ लक्षात राहतो. हे मी बोलत नाही. आजकाल आजपर्यंत जेवढेही सायकोलॉजिस्ट झाले, जेवढेही एज्युकेशनिस्ट झाले, त्या सगळ्यांना सांगितलेलं तुम्हाला एक पर्याय आहे, तो तुमच्यापर्यंत मी ठेवतोय. डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट. काही झालं तरी कुठल्याही प्रकारे तुम्ही डिस्टर्ब व्हायला नको. अभ्यास करताना डिस्टर्ब व्हायला नको. डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट सर्वात महत्त्वाचं आहे. 2 नंबरची टेक्निक सांगतोय तुम्हाला, ओव्हर मेमरायझेशन. तुमच्या माइंडमध्ये जास्त ओव्हर मेमरायझेशन, जास्त वेळ अभ्यास करण्याचा तुम्हाला ताण देऊ नका डोक्याला. 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे माइंड एकदम थकतोय तुमच्यावाला, आणि तरी तुम्ही अभ्यास करत जातात रट्ट्यामार पद्धती. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या इकडे एखादी गोष्ट असते, 2 1 2 2 2 4 2 2 3 2 2 3, लक्षात नाही आलं बाकीच्याला म्हटलं तेव्हा लक्षात नाही येते, 2 3 6. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपण फक्त मेमराईज करायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो त्याच्याशी काही घेणदेण नाही. आपण म्हणतो 2 3 6. मग आज 6 लिहितात कसा, असा लिहितात की असा लिहितात, काही घेणदेण नाही. फक्त म्हणायचं, मेमराईज करायचं. KGचे मुलं बघा, त्यांना लक्षात नसते पण मेमराईज असतात. एखादी कविता लक्षात मेमराईज असते, एखादं काही पोएममध्ये मेमराईज असते जी इंग्लिशमधली, त्याचे अर्थ त्याला कळत नसता, फक्त निवड बडबड. अशा प्रकारचं जे पोपटपंची रट्टामार पद्धती आहे, ओव्हर मेमरायझेशन, हे तुमच्या जे माइंड असतो तो माइंडला थोडं डिस्टर्ब करतो. तुम्हाला त्याचा झीज घडून आणतो त्या माइंडची. ते तुम्हाला उपयोगात पडत नाही, हे लक्षात घ्या. ते लहान मुलांसाठी ठीक आहे तेवढ्या काळापुरतं, त्यांना ते फायद्यात नाही पडत. फक्त त्यांना बोलतं करायचं असतं, शब्द त्यांच्या कानावर पडले पाहिजे, त्यासाठी त्या गोष्टी असतात. तुमच्यासाठी त्या गोष्टी नाही. तुम्ही KGचे मुलं नाही आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला ओव्हर मेमरायझेशनसुद्धा करायचं नाही आहे. हे नंबर 2ची गोष्ट. ओव्हर मेमरायझेशन किल्स युअर ब्रेन. ते करायचं नाही. नंबर 3, द आर्ट ऑफ न्यूमोनिक्स.
द आर्ट ऑफ निमोनिक्स. व्हॉट इज मी बाय निमोनिक्स? एक प्रकारचा पॅटर्न, तुमच्या मेंदूला एक प्रकारचा पॅटर्न लक्षात राहण्याची सवय लागलेली आहे. तुमची फक्त काय करू शकता, एखादी खूप साऱ्या गोष्टी आहेत, सिरियल नंबर तर लक्षात ठेवायचे आहे, खूप साऱ्या काही आहे, त्याचा एक पॅटर्न बनवून ठेवा, एक कोड आणा त्याला, है ना. अशा प्रकारचं तुम्ही काही करत असाल तर ते जास्त काळ तुमच्या लक्षात येते. त्याला काहीतरी विसंगत त्याला काहीतरी एखादी त्याला म्हणतो आपण एखादा शब्द असतो, जसं एखाद्याचं नाव आहे पत्रे, एखाद्याचं नाव आहे पत्रे, मग पत्रेच्या संबंधी पत्रा लक्षात ठेवा, जेणेकरून त्याचा सरनेम लक्षात राहील, पत्रे आहे म्हणून. लक्षात. अशा प्रकारचं जेव्हा आपण लक्षात ठेवतो त्यावेळेस तुमच्या माइंडला थोडीशी चालना मिळते आणि तुमचा माइंड ती गोष्ट जास्त काळ मेमोराईज करून ठेवू शकते. दॅट्स कॉल्ड ए निमोनिक्स. आर्ट ऑफ निमोनिक्स. एक छोटंसं निमोनिक्स तयार करायचं. एखादा ग्रह लक्षात ठेवायचे आहे, त्याचे काहीतरी सिरियल नंबर निमोनिक्स लक्षात ठेवायचे, एखादे काही एलिमेंट्स लक्षात ठेवायचे आहे, त्या एलिमेंट्ससाठी काही निमोनिक्स असते, ते पिरियडिक टेबलमध्ये पहा, केमिस्ट्रीचा पिरियडिक टेबल खूप मोठा आहे, मग हे लक्षात ठेवायचं, त्याचे काहीतरी छोटे छोटे वाक्य बनवून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला काय होते, ती मेमोराईज होईल पूर्ण. अशा प्रकारे आर्ट ऑफ निमोनिक्स हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. हे जेथपर्यंत मुलं ह्या पॅटर्ननं जाणार नाही ना, जसं डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट असेल, ओव्हर मेमरी, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडला विचार करायला लावतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या माइंडवर खूप मोठा परिणाम घडून आणत असतात. आपला माइंड म्हणजे दुसरं तिसरं काय, आपल्या बॉडीचा एक पार्ट आहे. जसे सगळे थकतेत, सगळे पार्ट थकणार आहे, तशा प्रकारे आपला माइंडसुद्धा थकणार आहे. त्याला थोडासा आरामाची आवश्यकता असते, त्याला थोडी आरामाची आवश्यकता असते. दॅट्स ए पॉवर ऑफ रिव्हिजन. पॉवर ऑफ रिव्हिजन नंबर 4, पॉवर ऑफ रिव्हिजन ज्याकडे तुम्हाला नेतोय. म्हणजे आपला माइंड थकतोय, छोटे छोटे स्पॅन बनवा, छोटे छोटे स्पॅन बनवा, एक 25 मिनिटाचे स्पॅन बनवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्या गोष्टी जास्त काळ लक्षात राहण्याची सवय लागेल. छोटे छोटे स्पॅन, 25 मिनिटाचा स्पॅन झाला की लगेच 5 मिनिटाची गॅप घ्यायची, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटाची गॅप घ्यायची, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटाची गॅप घ्यायची, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा आणि 5 मिनिटाची गॅप घ्यायची. 4 लूपमध्ये तुम्ही स्टडी करा. पहिल्यांदा 25 मिनिटं 5 मिनिटं गॅप, 25 मिनिटं 5 मिनिटं गॅप, 25 मिनिटं स्टडी 5 मिनिटं गॅप, 25 मिनिटं स्टडी 5 मिनिटं गॅप, परत मग असे 4 स्पॅन घेतल्यानंतर परत 30 मिनिटं रेस्ट घ्यायची, फुल रेस्ट घ्यायची 30 मिनिटं, नंतर परत त्याच पॅटर्नने जायचं, 25 मिनिटं अभ्यास 5 मिनिटं रेस्ट, 25 मिनिटं अभ्यास 5 मिनिटं रेस्ट. अशा प्रकारे आणखी 4 जर तुम्ही असे लूप काढले तर तुमची स्टडी खूप चांगल्या प्रकारे होते. आपल्या शाळेचे तुम्ही पिरियडसुद्धा पहा ना, 25 30 मिनिटाचे असतात, नंतर 5 मिनिटाचा त्यातनं गॅप असतो, आपल्याला 10 मिनिटाचा मात्र रेस्ट मिळते. हे कशासाठी असते, आपल्या माइंड रिफ्रेश होतो, दुसरं काही नाही. तेवढ्याच ताकदीनं तो काम करायला लागतो. जर तुम्ही एकसारखे बसून अभ्यास करत असाल, एकसारखे करून त्याला जर ताण देत असाल तर तो तुमच्या उपयोगाचा पडणार नाही आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या उपयोगी येणार, जेवढं तुम्ही वाचाल तेवढं त्याच्या लक्षात राहणार नाही, त्यातलं काहीतरी पॉईंट्स तुमच्या लक्षात राहतील फक्त. त्यामुळे हा जो पॉवर ऑफ रिव्हिजन आहे, हे पॉवर ऑफ रिव्हिजन सर्वात महत्त्वाचे. पॉवर ऑफ रिव्हिजन म्हणजे काय, याच्यामध्ये एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची आहे. हे त्याचं लूपच्या बाबतीत झालं, रिव्हिजन तर याच्यात आलीच नाही. हे अभ्यास कसा करायचा ते सांगितलं. रिव्हिजन काय, पॉवर ऑफ रिव्हिजन काय, तर तुम्ही आजचं जे वाचलं तेच एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी लगेच वाचून काढा. परत सांगतोय, सर्वात महत्त्वाचं सांगतोय, आजचं जे वाचलं तेच परत दुसऱ्या दिवशी वाचून काढा, लक्षात. आणि ते वाचलेलं परत तिसऱ्या दिवशी वाचून काढा. एक दिवस गॅप द्या, नंतर तिसऱ्या दिवशी वाचून काढा. आणि ते तिसऱ्या दिवशी वाचलेलं परत 6व्या दिवशी वाचून काढा. म्हणजे हप्त्याभरात तुमचं ते वाचन किती वेळा झालं पाहिजे, 4 वेळा. ती रीडिंग ज्यावेळेस होईल एखाद्या सब्जेक्टची, त्यावेळेस तुमचं पॉवर ऑफ रिव्हिजन तुम्हाला कळून, याची पॉवर काय आहे, रिव्हिजनची पॉवर काय असते, रिव्हिजन केल्याने काय मिळते, सातत्य अभ्यासाचं काय असतं, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. पहिला दिवस, दुसरा दिवस, लगेच तिसरा दिवस आणि लगेच 6वा दिवस अभ्यास करायची. सर्व पहिलं वाचन पहिल्या दिवशी, पहिला दिवस धरू, दुसरं वाचन म्हणजे दुसरा दिवस एक्झॅक्टली, तिसरं वाचन कधी येईल, तिसऱ्या दिवशी, लक्षात. आणि चौथं वाचन कधी, 6व्या दिवशी येईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गॅप देऊन रिवाईज करसाल ना त्याला, त्यावेळेस तुमची मेमरी आणखी स्ट्रॉंग बनते. तुम्ही 90% जास्त इफिशियन्सीनं लक्षात ठेवू शकता. नाही तर 3 दिवसात वाचलेलं विसरणार आहे तुम्ही, गॅरंटेड विसरणार आहे. हे मी नाही सांगत, हे कोण सांगते, आपले सायकोलॉजिस्ट सांगतात. मी बोलत नाही याच्याबद्दल, कारण मी सायकोलॉजिस्ट नाही आहे. आपल्या मेंदूत किती वेळ राहते, फक्त 3 दिवस, याच्यावर तर आपल्या डोक्यामध्ये राहणार नाही. कुठलीही गोष्ट 3 दिवस आपण मेमोराईज करून ठेवू शकतो, याच्यावर तर नाही करू शकत. यासाठी तुम्हाला रिवाईज करावं लागेल, यासाठी लक्षात परत 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 त्याला रिकॉल करावं लागेल. त्याचे रिकॉल सर्वात मध्ये ॲक्टिव्ह रिकॉल नंबर 5 ॲक्टिव्ह रिकॉल. हा ॲक्टिव्ह रिकॉल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही पॉवर ऑफ रिव्हिजन तर केलं, पण त्या रिव्हिजन केल्यानंतर रिकॉलसुद्धा करणं महत्त्वाची गोष्ट असते. 1 हप्त्यानंतर, 1.5 हप्त्यानंतर, 2 हप्त्यानंतर, 2.5 हप्त्यानंतर याला रिकॉल करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट एकदा वाचली की परत ती डोक्यामध्ये पुढची गोष्ट आठवून बघायची.
त्याला रिकॉल करणे म्हणतात. म्हणजे कुठेतरी फावल्या वेळेमध्ये कुठेतरी बसून आहे, एक्झॅक्टली सरनं काय शिकवलं होतं अशा प्रकारचा विचार करायचा आणि आठवून पाहायचं, दॅट्स ए रिकॉल. हा जो ॲक्टिव्ह रिकॉल आहे, एखादं काम करत जर्नी चालू आहे तुमच्या, कुठेतरी गाडीवर आहे, टू व्हीलर आहे आणि आठवून पाहायचा हा क्वेश्चन काय होता, याचे एलिमेंट्स कोणते आहे ना, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टी आठवूनपणे बघसाल तुम्ही, ज्यावेळेस बघसाल त्यावेळेस तुमचं चांगल्या प्रकारे रिकॉल झालेलं तुमच्या लक्षात येईल. दॅट्स ॲक्टिव्ह रिकॉल. हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा आहे. जे जे छोटे छोटे पॉईंट सांगतोय मी, त्या छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या अभ्यासातल्या ज्याही तुमच्या कोणी म्हणतात ना, सर्वजण म्हणत असतात माझा अभ्यास होत नाही, खूप काळ मेहनत घेतो मी, इतके तास अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. लक्षात न राहण्याच्या ह्या सगळ्या स्टेप मी तुम्हाला सांगतोय, एक एक स्टेप सांगतोय. पहिली सांगितली होती डिस्ट्रॅक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, दुसरी सांगली ओव्हर मेमोरायझेशन, थर्ड द आर्ट ऑफ निमोनिक्स, नंबर 4 द पॉवर ऑफ रिव्हिजन, नंबर 5 ॲक्टिव्ह रिकॉल. ओके. नंतर एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे जे तुम्हाला सांगतोय, नंबर 6 मल्टी सेन्सरी लर्निंग. मल्टी सेन्सरी, फक्त डोळ्यानं पाहून लक्षात नाही ठेवायचं किंवा फक्त कानानं ऐकून लक्षात नाही ठेवायचं, फक्त वाचून लक्षात नाही ठेवायचं. तर या सगळ्यांचा पॉवर ऑफ सेन्स, जेवढ्या गोष्टीनं तुम्ही आत्मसात जास्त ज्ञानेंद्रिय म्हणतो, या टोटल ज्ञानेंद्रियाचा त्यासाठी उपयोग करायचा. टोटल जेवढी आहे तुमच्या शरीरातले जेवढे ज्ञानेंद्रिय आहे, जीभ, तोंड आहे ना, त्याच्यातून आपण बोलतो, त्यासाठी बोलतो. जीभ त्याचं नाव घेतलं नाही, जीभीनं चव नाही घ्यायची, शब्द चाटायचे नाही आपल्याला, आहे की नाही. आपल्याला बोलायचे आहेत. जीभ, आपले डोळे, आपली स्किन, आपले कान, या आपलं नाक, या सगळ्या गोष्टींना आपल्याला सगळं जेवढं इन्फॉर्मेशन आहे तेवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे. आणि त्या एका एका गोष्टीला रिकॉल करण्यासाठी, ते गोष्ट मेमराईज करण्यासाठी त्या आपल्याला त्या सगळ्या सेन्सचा, ज्यावेळेस सेन्स ऑर्गनचा ज्यावेळेस आपण उपयोग घेऊ, या सगळ्या सेन्स ऑर्गनला जेव्हा कामी लावू, त्यावेळेस मल्टी सेन्सरी लर्निंग सिस्टीम तुमच्या माइंडमधली ॲक्टिव्ह होते. एखादी अगरबत्ती लावून अभ्यास करा, त्या अगरबत्तीचा जेव्हा सेंट तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी, त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली ती गोष्ट आठवेल. तुम्ही पहा ना, एखाद्या वेळेस एखादी स्त्री पाहतो आपण एखादी काय करते, एखादी दिवा लावतो, एखादी अगरबत्ती लावते आणि ते देवाऱ्याजवळ जाऊन ते पोती वाचत असते, आहे की नाही. आणि त्यावेळेस तिला ती पोती ॲटोमॅटिकली मेमराईज होता. हरिपाठ करणाऱ्या बाया बघा, त्यांचा हरिपाठ पाठ असतो. हे का होतं? कारण ते एकाच ठिकाणी बसतात, एकदाच वेळेस बसतात आणि नेहमी 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 तीच ती गोष्ट वाचत असतात, ॲटोमॅटिकली ती पाठ होते, आहे की नाही. दॅट्स ए मल्टी सेन्सरी लर्निंग. तुमचे सगळे जेवढे सेन्स ऑर्गन आहे त्या सेन्स ऑर्गनला एकत्र करा आणि तशा प्रकारे तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट घुसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. ॲटोमॅटिकली एखादी गोष्ट तुम्हाला समजत जरी नसेल ना, ते पॉवर ऑफ सेन्सरी लर्निंगनं आणि आपल्या पॉवर ऑफ रिव्हिजननं आणि ॲक्टिव्ह रिकॉलनं ती गोष्ट चांगल्या प्रकारे तुम्हाला आत्मसात झालेली मिळून पडेल. ओके. नंबर 6 आणि 7 जे असेल ते नंबर 5 तुम्ही किती नंबरचा आहेत. व्हिज्युलायझेशन प्रोसेस सर्वात महत्त्वाची. याच्यानंतरची कोणती? व्हिज्युलायझेशन प्रोसेस. जे तुम्ही डोळ्यानं बघितलं ना, त्याचा फोटो काढता आला पाहिजे. बस, जेही डोळ्यानं बघसाल त्याचा टोटल फोटो तुमच्या डोक्यामध्ये कॅप्चर झाला पाहिजे, डोळ्यामध्ये कॅप्चर झाला पाहिजे. हां, या लेक्चरला असं शिकवलं होतं, या कोपऱ्यात सरांना ते लिहिलं होतं, मधामध्ये ते लिहिलं होतं, खाली ते लिहिलं होतं, कॅल्क्युलेशन खाली केले होते, अरे नाही एलिमेंटचे नाव वरच्या ठिकाणी होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते तुम्हाला व्हिज्युलाइज झाल्या पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादा पेज वाचलेला आहे, पेपरचं एखाद्या पुस्तकाचा पेज वाचला आहे, पेज नंबर 17वर हे दिलेलं आहे, हे हा चॅप्टर इथे दिला आहे, या चॅप्टरवर आपण अशा प्रकारची खून केली, इथं अशा प्रकारची नोट्स काढली, या पेज नंबरची एक्झरसाईज इथं आहे ना, ही एक्झरसाईज त्या पेज नंबरवर आहे. पेज नंबर सहित लक्षात ठेवण्याचं एक काम करावं, लक्षात ठेवायचं, व्हिज्युलाइज करायचं. लक्षात ठेवणे म्हणजे पाठ नाही करायचं. हां, लाईट ऑफ रिफ्लेक्शन आहे ना, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, नंतर आपला लेन्सेस, या चॅप्टरवरचा इथं आहे, असं पाठ नाही करायचं. या पेज नंबरवर आहे हे पाठ नाही करायचं. पाहिल्याबरोबर त्याचा फोटो काढायचा. बस, आलं लक्षात तर ठीक. ॲक्टिव्ह रिकॉल काम करेल तुमच्याला. परत कधीतरी लक्षात घेऊन पाहायचं, आलं का आपल्या लक्षात आहे का नाही. ॲक्टिव्ह रिकॉलला कामात लावायचं. जर ॲक्टिव्ह रिकॉल जर काम करत असेल तर पॉवर ऑफ रिव्हिजन काम करते आपलं. परत तीच गोष्ट आपण करत राहू. सो अशा प्रकारे व्हिज्युलायझेशनची प्रोसेससुद्धा तुमची डेव्हलप करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मदत होईल. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सांगितल्या त्यातनी एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या माइंडचा रेस्ट. आपल्याला स्लीप, आपली झोप ही सर्वात महत्त्वाची आहे. झोपसुद्धा तुमची प्रॉपरली झाली पाहिजे. तुम्ही लहान मुलं आहात, यूथ आहात, टीनेजर्स आहात किंवा मोठी प्रौढ व्यक्ती आहात, तुम्हाला सर्वांना झोप ही आवश्यक असते. या सगळ्याच गोष्टी ज्या आपण करणार आहोत, पहिल्यापासून एवढं सगळं अभ्यास करू, एवढा मोठा डोक्यावर ट्रेस येईल, या सगळ्या गोष्टी येईल, याला रिलीज करण्याचं एकमेव साधन म्हणजे तुमची काय? झोप आहे. आणि त्यामुळे झोपसुद्धा महत्त्वाची आहे आणि ती पण प्रॉपर वेनं घेणं आवश्यक आहे. सकाळची झोप सकाळीच घेतली पाहिजे, दुपारी झोप घेऊन चालत नसते. दुपारी झोपून काही अर्थ नसतो. जेवढं तुमची रात्रीची झोप महत्त्वाची
ती एवढी सकाळची दुपारची झोप महत्त्वाची नसते. हां, दुपारी जर झोपायचं जर रेस्ट मी तुम्हाला सांगितलं ना, 25 मिनटे अभ्यास 5 मिनटं रेस्ट, 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट, 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट, 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट, परत 30 मिनटाचा स्पॅन, परत 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट, 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट, 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट आणि परत 25 मिनटं अभ्यास 5 मिनटं रेस्ट आणि नंतर आराम. अशा प्रकारचा जरी तुम्ही अभ्यास केला रोजचा तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे यातनी जे सांगितलं ना तुम्हाला मी त्यातला ॲक्टिव्ह रिकॉल आणि द पॉवर ऑफ रिव्हिजन हे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर्मन सायकोलॉजिस्ट आहे. या जर्मन सायकोलॉजिस्टनं दिलेले हे सगळे मुद्दे आहेत तुमच्यासाठी मी स्पेशली आणलेत. यासाठी आता मी आणले म्हणजे आता वाचन असतं थोडंफार, बाकी सगळ्या गोष्टी असतात त्याच्यातून येत असतं, तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात. त्यामुळे हा सगळा आटापिटा असतो. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार आहे, पुढे भविष्यात या भारतासाठी काम करणार आहे, या विश्वासाठी काम करणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी या सगळ्या गोष्टी सर्वांना कळल्या पाहिजेत, प्रत्येकाची मेमरी डेव्हलप झाली पाहिजे, या सर्वांसाठी हा प्रयत्न असतो.